राज्यामध्ये सगळेच जण विधान परिषदवर निवड झाली म्हणून माझा सत्कार करतील। मी भगवान भक्तिगण हे माझे मुंडे साहेबांचे गुरु भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक झाले। ज्या ठिकाणी भगवान बाबांनी अनेक वर्ष राहिले तिथे नारायणगडावरही जाऊन मी दर्शन घेतलं। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं बीडमध्ये वंदन करून गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन या शिवाजी चौक जो ऐतिहासिक शिवाजी चौक आहे त्याच्यामध्ये 2 मोठ्या रॅल्या व्हायच्या, त्याची आता 1 रॅली झालेली आहे, अशी मोठी रॅली। मी सगळ्यांना सांगितलं होतं की माझा सत्कार कोणीही करू नये, हा नियम फक्त भाजपवाल्यांसाठी होता, राष्ट्रवादीवाल्यांसाठी नव्हता। त्यामुळे वाल्मिकनी मला वाटतं जेव्हा मंत्री झाले, या राज्याचे प्रमुख झाले, प्रभारी झाले, दुसऱ्या राज्याची देशाची पदाधिकारी झाले, माझं एवढं कौतुक कधीच परळीत झालेलं नाही। तर हे राष्ट्रवादी स्टाईल, वाल्मिकच्या स्टाईलचा हा सत्कार असणार आहे हे मला लक्षात आलं। आमचे जुनेच सहकारी सगळे इथे, कोणी नवीन असं पण नाही। आमच्या बरोबर जिजा आहेत, वैजनाथ राव आहेत, सगळेच तुम्हाला सगळ्यांची नावं घेता येतील। ते 9 वाजता निघाले, वॉर्निंग दिल्यामुळे माझ्या धाकातल्या लोकांनी काही फुलं हार आणले नाही, पण तुम्ही माझ्या धाकात नाही, काही कारण नाही। त्यामुळे तुम्ही माझा सत्कार एवढा केल्यामुळे मला आता वाटतंय की आमदार झाल्यासारखं वाटायचं। तर तुम्ही नियम जरी माझा पाळला नाही तर मला आनंद वाटला। या शिवाजी चौकामध्ये माझं घर आहे आणि या घराच्या दारात जिथे मी लहानाची मोठी झाले, वागडले, तेव्हा वागडल्यावर आम्हाला एक अंगा खांद्यावर खेळवलंय वाल्मिकने। आम्ही छोटे छोटे, माझ्यापेक्षा प्रीतमताई यशोताई, तर आम्ही सगळे एकत्र वाढलो। नंतर पक्षाचे 2 तुकडे झाल्यानंतर एक वेगळ्याच संघर्षाला आपण सामोरं गेलो वर्षानुवर्ष। पण आज मला वाटतं धनुभाऊंना तब्येत त्यांची बरी नसल्यामुळे ते इथे नाहीत, तर ती कमी काही कोणी इथे भासू दिली नाही। फार मोठा तुम्ही इथे माझं स्वागत केलं। आज मी माझ्याच कर्मभूमीत, माझ्या जन्मभूमीत, वैद्यनाथाच्या नगरीत, मुंडे साहेबांच्या या जिथे त्यांचा गड आहे त्या गोपीनाथ गडाच्या नगरीत आले। मी आता विधान परिषदेवर माझी निवड झाली आहे आणि बदल झाली आहे। काही वर्षांपूर्वी धनुभाऊची विधानसभेवर निवडणूक झाली होती आणि त्या इकडे सत्कार झाला होता या अक्षता मंगल कार्यालयाच्या मागे, आणि आता माझा इथे झाला। पण एकच सांगेन, जशी होते तशीच राहील, जसं काम करत होते तुमचं तसंच करेन। माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची मी सेवा सदैव करत राहीन आणि कधीही परळीकरांना आणि परळीतील या सर्व लोकांना अंतर देणार नाही। हक्काने तुम्ही माझ्याकडे या, तसं तुमचं माझ्यापर्यंत काही काम पडेल असं दिसत नाही आता मला, त्यामुळे मी थोडी निवांतच राहते। आणि विधान परिषद सदस्य जो असतो ना त्याला राज्याचे आमदार असतो तो, तर मग राज्याच्या लोकांचं काम पडेल, तुमचं काही फार काही काम पडेल असं वाटत नाही मला। तर तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी तुमच्या आशीर्वादाचं बळ उभं करा। मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हा सर्वांचे, एवढं बहुमूल्य माझं स्वागत केलं आणि मला इतकं बरं वाटलं की या परळीमध्ये असं माझ्या घरी एवढं मोठं स्वागत झालं। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।